नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची महत्त्वाची बातमी नागपूरमधून। नागपुरात RSS आणि भाजपची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे। नागपुरातल्या रेशीमबागेतील स्मृती मंदिरात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी स्मृती मंदिर परिसरात दाखल झालेत। आगामी निवडणुका आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत या बैठकीत मंथन केलं जाणार आहे आणि त्यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। गजानन, अत्यंत महत्त्वाची बैठक नागपूरमध्ये होते। नक्कीच नागपुरातील संघाच्या रेशीमबाग कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनाच्या संघाच्या ज्या काही 26 संघटना आहे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रसादजी या ठिकाणी पोहोचलेले आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण की संघाशी निगडीत ज्या काही संघटना आहे त्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करतात। त्यांचं सहकार्य भाजपला कसं असेल, लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल, यासाठी ही अत्यंत महत्त्वाची समन्वय बैठक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। देवेंद्र फडणवीस जे आहे ते या ठिकाणी किती वेळ थांबतात याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण की ही बैठक साधारणतः 4-4:30 वाजेपर्यंत चालणार आहे आणि राम मंदिर 22 तारखेला देशभर जो उत्सव साजरा होतोय, अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रभर कसं नियोजन असेल, भाजपचा काय रोल असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका आहे त्यामध्ये भाजपला अप्रत्यक्ष सहकार्य कसं केलं जाईल या सगळ्या बाबींवर समन्वय बैठक आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या काही जनहितार्थ योजना आहेत त्या संघाच्या या विविध संघटनांच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत, मतदारांपर्यंत कशा पोहोचल्या जाईल या सगळ्या बाबींवर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिवसभर ही बैठक जी आहे ती संघाच्या या रेशीमबाग कार्यालयात चालणार आहे। नक्कीच या बैठकीसंदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।